झी 24 तास एक पाऊल पुढे। अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची निवडणूक अनेक कारणांमुळे चर्चेत राहिली। फेर मतदान असो वा बनावट मतपत्रिका असो, निवडणुकीचं महानाट्य चांगलंच रंगलं। अखेर आज या निवडणूक नाट्याचा क्लायमॅक्स पाहायला मिळालाय, कारण नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी मोहन जोशी यांची निवड करण्यात आली आहे। विनय आपटे यांचं नटराज पॅनल आणि मोहन जोशींचं उत्स्फूर्त पॅनल यांच्या जोरदार चुरस पाहायला मिळाली होती। या निवडणुकीमध्ये आपल्या सगळ्यांना आठवत असेल, अखेर मोहन जोशींनी ही लढाई जिंकली आहे। मोहन जोशी आता नाट्य परिषदेचे नवे अध्यक्ष म्हणून नियुक्त त्यांना करण्यात आलेला आहे। तर आपल्याला माहिती की अनेक कारणांमुळे ही निवडणूक गाजलेली होती। या संदर्भात अधिक चर्चा करूयात। आपल्या प्रतिनिधी जयंती वाघरे आपल्या बरोबर आहे। जयंती, अनेक कारणांमुळे ही निवडणूक वादातीत झाली होती असं म्हणायला हरकत नाही। मग त्या बोगस मतपत्रिका असो, त्यानंतरचं फेर मतदान असो, मात्र आरोप प्रत्यारोप असो, मोहन जोशी नाट्य परिषदेचे आता नवे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेले आहेत। जरा सविस्तर माहिती द्या याविषयी। नक्कीच मृदुला, मोहन जोशी पुन्हा एकदा अध्यक्ष झालेले आहेत आणि या ठिकाणी 27-15 असा जो आकडा आहे याप्रमाणे निकाल जाहीर झालेला आहे। एक 11:30-12च्या दरम्यान ही बैठक सुरू झालेली। विनय आपटे पॅनल आणि मोहन जोशी पॅनल यांच्यातले जे निवडून आलेले उमेदवार होते यांच्यात ती बैठक झाली आणि या बैठकीत 27-15 अशा रेशोमध्ये हा निकाल लागलेला आहे आणि मोहन जोशी हे पुन्हा एकदा अध्यक्ष निवडून आलेले आहेत। मोहन जोशी पुन्हा एकदा अध्यक्ष म्हणून निवडून आलेत। आपल्याला माहितीये की जयंती, कशा तऱ्हेने एकूणच निवडणूक प्रक्रियेला वादाची पार्श्वभूमी होती, काय वाटतं अध्यक्षपदाची निवडणूक कशी पार पडली? नक्कीच मृदुला, भरपूर वादविवाद झाले अनेकदा। जयंती, तुम्ही आमच्या बरोबर आहात। नाट्य कलावंत प्रदीप कबरे आपल्या बरोबर आहे। प्रदीपजी, आपण बघतोय की अर्थातच चुरशीची झाली होती। सामान्य प्रेक्षकांना तर अर्थातच ही निवडणूक म्हणजे काहीतरी एक वेगळं चित्र बघायला मिळालं। एकूणच रंगलेल्या वादामुळे अर्थातच आता मोहन जोशी पुन्हा अध्यक्ष झालेले आहेत। जरा आम्हाला माहिती द्या एकूणच या प्रक्रियेविषयी आणि आताच्या परिस्थितीविषयी। खरं आहे की निवडणूक ज्या पद्धतीने रंगायला नको होती त्या पद्धतीने निवडणूक रंगली आणि त्याच्यामध्ये सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे जे काही बोगस मतदान झालं त्याचा पोलिसांतर्फे, पोलीस यंत्रणेतर्फे शोध चालू आहे। तो शोध लवकरात लवकर पूर्ण व्हावा अशी खरोखर सगळ्याच रंगकर्मींची इच्छा आहे। पण सरते शेवटी पुन्हा मोहन जोशींच्या गळ्यामध्ये अध्यक्षपदाची माळ पडलेली आहे। माझ्या माहितीप्रमाणे 27-15 27 विरुद्ध 15 या मताधिक्याने मोहन जोशींची अध्यक्षपदी निवडणूक झाली आणि त्यानंतर त्यांच्या पॅनलचे बहुतेक सर्व हे कार्यकारिणी सदस्य म्हणून निवडले गेले, उपाध्यक्ष निवडले गेले, प्रमुख कार्यवाह निवडले गेले, कोषाध्यक्ष। मी सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की गेल्या 9-10 वर्षामध्ये जेव्हा नाट्य परिषद एका वेगळ्या स्थित्यंतरातून चालली होती तेव्हा यशवंतराव नाट्य संकुल पूर्ण वाला नेऊन त्याच्यानंतर जे इतर सगळ्या ज्या नाट्य परिषदेच्या दृष्टीने महत्वाच्या वाटचाली आहेत त्या वाटचालीचे मोहन जोशी हे अत्यंत महत्वाचे असे एक साक्षीदार आहेत आणि त्यांना याच्या सगळ्या अडचणी माहिती आहेत। अजून कुठल्या गोष्टींची पूर्तता व्हायला पाहिजे याची संपूर्ण जाणीव मोहन जोशींना असल्यामुळे त्यांची अध्यक्षपदी निवड झाली ही माझ्या खूप चांगली गोष्ट आहे। एकूणच आपल्याला माहिती आहे प्रदीपजी, 8 जागा दोघांना मिळालेल्या होत्या। विनय आपटेंची आता काय प्रतिक्रिया याच्यावरती? नाही, मला खरोखर त्याविषयी कल्पना आहे काय असतं। हे बघा, हे आम्ही सगळे कलाकार मंडळी आहोत। कलावंतांनी निवडणुकीपुरतं एकमेकांच्या वैचारिक मतभेदांमुळे, वैचारिक वेगळ्या मतप्रवाहांमुळे निवडणूक लढणं हे योग्य आहे। पण आता सगळ्यांनी पुन्हा एकत्र येऊन छान पद्धतीने नाट्य परिषद पुढे कशी जाईल आणि नाट्य परिषदेची चांगली कार्य कशी घडतील याचा विचार करणं गरजेचं आहे। धन्यवाद प्रदीपजी, आमच्याशी बोलल्याबद्दल। अभिनेते प्रदीप कबरे आपल्या बरोबर होते। आपण बघतोय की नाट्य परिषदेची निवडणूक अतिशय वादानं रंगलेली होती। मग त्याच्यामध्ये आरोप प्रत्यारोप झालेले होते, बोगस मतपत्रिका छापल्या गेल्या असं म्हणण्यात आलं होतं, फेर मतदानाची मागणी करण्यात आली होती। अर्थातच त्या संदर्भातील देखील प्रक्रिया अजूनही सुरू आहे। मात्र त्यानंतर 8 अशी मतं पडले होते विनय आपटे आणि मोहन जोशी यांना आणि आज अखेर आपण बघतोय की अध्यक्षपदी मोहन जोशी विराजमान झालेले आहेत, त्यांची नियुक्ती झाली आहे। अध्यक्षपदाची माळ मोहन जोशींच्या गळ्यात पडलेली आहे। आज या निवडणूक नाट्याचा क्लायमॅक्स बघायला मिळाला, कारण आपल्याला माहिती आहे की कशा तऱ्हेने हा अंक रंगत गेला होता। तुला प्रश्न विचारत होती की इथेही काही वादाची किनार होती का या निवडणुकीला?
आता जी बैठक झाली मृदुला, त्या दरम्यान पत्रकारांना आतमध्ये जाण्याची परवानगी नव्हती आणि पण आतमध्ये जे निवडून आलेले कॅन्डिडेट्स होते त्यांच्यामध्ये आवाजी जे आहे मतदान झालं असं कळतंय आणि त्यानंतर 27-15 अशा आकड्याने हा जो निकाल आहे तो लागलेला आहे. आणि विनय आपटे, चंद्रकांत कुलकर्णी यांच्याशी आम्ही संवाद साधायचा प्रयत्न करतोय, पण त्यांच्याकडून आम्हाला असं कळतंय की ते कुठेतरी मीटिंग त्यांची सुरू आहे. आणि जयंती, तू आमच्याबरोबर राहा. आपल्याबरोबर ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णी देखील आहे. नीला, मला सांगा की ज्या तऱ्हेने एकूणच ही निवडणूक झालेली होती, अतिशय वादाचे रंग चढले होते, शेवटी अध्यक्षपदाची माळ आपण बघतोय मोहन जोशींच्या गळ्यात पडलेली आहे. आता या क्षणी तुमच्या मनात असणाऱ्या भावना काय? मी उत्स्फूर्त पॅनलच्या वतीने उभी होते आणि विजयी उमेदवार म्हणून मी आतमध्ये होते आणि अत्यंत शांतपणे आणि व्यवस्थित ते सगळं आमच्या हाती सुपूर्द केलं. आणि मला असं वाटतं की मोहन जोशी अत्यंत योग्य आहेत त्या संपूर्ण जबाबदारी घ्यायला. आणि त्यांनी ज्या पद्धतीने संयुक्त पद्धतीने सर्व महाराष्ट्रामधल्या शाखांच्या लोकांना आपल्या पॅनलमध्ये ज्या पद्धतीने त्यांनी जे पदं दिलेली आहेत ती अत्यंत वाखाणण्याजोगी आहेत. म्हणजे अखिल भारतीय नाट्य परिषद ही केवळ मुंबईची नाही तर पूर्ण महाराष्ट्राची, पूर्ण भारताची आहे. हे आपण तुम्हाला तर हळूहळू पॅनलचे सगळे नावं कळतील त्याच्यावर. आणि आम्ही सतत आम्हाला सगळ्यांना तरी त्याच्यामध्ये मीटिंग्स घेऊन सगळ्यांना अपडेट करत राहिलेले आहेत ते. त्याच्यामुळे वी आर ऑल व्हेरी व्हेरी हॅपी. खूपच आनंद झाला. थँक्यू, यू आर व्हेरी व्हेरी हॅपी. धन्यवाद नीनाजी आमच्याशी बोलल्याबद्दल. अभिनेत्री नीना कुलकर्णी आपल्याशी बोलत होते. अर्थातच मोहन जोशींच्या नियुक्तीचा त्यांना आनंद झालेला आहे. त्याचबरोबर जयंती देखील आपल्याबरोबर. जयंती, धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल. आमच्या प्रतिनिधी जयंती वाघधारे यांनी अर्थातच आत्ताचं ताजं अपडेट दिलं. यावेळी अतिशय महत्वाची बातमी म्हणजे आपण बघतोय की नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदाची माळ मोहन जोशी यांच्या गळ्यात आता पडलेली आहे. झी 24 तास एक पाऊल पुढे.